2 दिवस पुण्याच्या पाहुणचाराचा स्वीकार केल्यानंतर संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या आज पुण्याहून मार्गस्थ झालेल्या आहेत। विठ्ठल नामाच्या अखंड गजरात, टाळ मृदुंगाच्या निनादात आणि लाखो वारकऱ्यांच्या उत्साहात पालखीनं पुण्याला निरोप दिलाय। संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या दोन्ही पालख्या पुण्यातून दिवे घाटाच्या दिशेनं मार्गस्थ होत आहेत। हजारो वारकऱ्यांसोबत आज दिवे घाटात विठू माऊलीचा गजर घुमणार आहे। वारीचा कठीण टप्पा आज पार होणार आहे। आजच्या पालखी प्रवासातील माऊलींच्या पालखीचा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा दिवेघाट असणार आहे। दिवेघाटातील अवघड चढण आणि वळण पार करून माऊलीच्या जयघोषात पालखी सासवड मुक्कामी असणार आहे। तर तुकाराम महाराजांची पालखी आज दोन्ही काळभोरला मुक्काम करेल। तर थेट जाणार आहोत माझे सहकारी प्रशांत मोहिते। प्रशांत, तुम्ही या वारीमध्ये सहभागी झालेले आहात, कसा उत्साह आहे? विठू माऊलीचा गजर सध्या या संपूर्ण परिसरामध्ये आपण दुमदुमलेला पाहतोय। हरी, मी आता ज्या ठिकाणी आहे हे ठिकाण आहे दिवे घाटचं। ह्या दिवे घाट आपण बघू शकता, हा एक मोठा दिवे घाट आहे आणि याच्या पायथ्याशी मी आता उभा आहे आणि इथून पालखी मार्गस्थ होणार आहे। आणि आता पहाटेपासून पालख्यांना सुरुवात झालेली आहे दिवे घाटासाठी। आणि आता याच ठिकाणी दुपारी 3 ते 4च्या दरम्यान ज्ञानेश्वर माऊलीची पावली जी पुण्यामध्ये 2 दिवसाची विश्रांतीनंतर ती आज मार्गस्थ होणार आहे। ती सकाळी 6 वाजता पुण्यावरून मार्गस्थ झालेली आहे आणि दिवे घाटला ती जवळजवळ 3 ते 4 वाजता येण्याची शक्यता आहे। आणि त्यानंतर इथे भाविक मोठ्या संख्येने दर्शन घेणार आहे आणि ही पालखी या ठिकाणाहून मार्गस्थ होणार आहे। आपण पाहू शकता लाखोच्या संख्येने इथे लोक जाताना दिसत आहे। ह्या पालख्या इथून मार्गस्थ होत आहे आणि याच ठिकाणी 3 ते 4 वाजता ज्ञानेश्वर माऊलीची पालखी येणार आणि या गेटच्या आतमध्ये प्रवेश केल्यावर इथे जवळजवळ अर्धा ते पाऊण तास इथे ही पालखी थांबणार आहे। आणि या ठिकाणी जी बैलजोडी असते रथाची ती इथे चेंज होणार आणि जे भाविक आहे ती मोठ्या संख्येने इथे दर्शन घेणार आणि त्यानंतर ही पालखी मार्गस्थ होणार दिवेघाटासाठी। आणि त्यानंतर दिवेघाटावर ही 3 ते 4 वाजता पोहोचल्यावर भाविक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित राहणार आहे, दर्शन घेणार आहे आणि या दिवेघाटामध्ये ती मार्गस्थ होणार आहे। नक्कीच, तर आपण हा सगळा उत्साह पाहतोय। सध्या दिवेघाटामध्ये पालखी मार्गस्थ होणार आहे आणि तत्पूर्वी सगळेच वारकरी पहाटेपासूनच या दिंडीत सहभागी झालेले आहेत। दिवेघाटातला हा सगळा सोहळा किंवा हा सगळा पायीक्रम पाहताना डोळ्याचं पारणं फेडणारा हा सगळा परिसर असतो। प्रियंका लाठी माझी सहकारी आपल्यासोबत थेट दिवेघाटातून आपल्यासोबत आहे। प्रियंका, वारीचा सगळा उत्साह कसा आहे आणि आता दिवेघाट म्हणजे त्या सगळ्या परिसरामध्ये या घाटामध्ये जेव्हा वारकरी चालत जातात तिथला सगळा नयनरम्य परिसर, त्याचबरोबर भगवे पताके घेऊन निघालेले वारकरी आणि सगळा त्यांच्यातला उत्साह, कसं वातावरण तू पाहतेस? सुमित, खरं तर मी दिवे घाटात नाहीये, दिवे घाटात प्रशांत सर आहेत आणि आत्ताच त्यांनी तिथून आढावा आपल्याला दिलेला आहे। मी आहे खरं तर हडपसरच्या जवळ, जिथे दोन्ही पालख्या एकत्रित येतात, संत तुकाराम महाराजांची पालखी आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी। 2 दिवस पुण्याचा पाहुणचार घेऊन या पालख्या आता पुढच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या आहेत। मी आता पुण्याच्या हडपसर भागामध्ये उभी आहे आणि या भागात आपण बघतोय की मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी आता पुढच्या दिशेने मार्गस्थ झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। या दोन्ही पालख्या पुण्यामध्ये एकत्रित होत्या, पण त्यानंतर मात्र आता हडपसरवरून या दोन्ही पालख्या वेगवेगळ्या दिशेने मार्गस्थ होणार आहे। जसं की सुमित, तू म्हणालास, दिवे घाटाचं दृश्य अतिशय नयनरम्य असतं। त्या दिवे घाटाच्या मार्गाने माऊलींची पालखी जाणार आहे आणि त्यानंतर हडपसरवरून पुढे लोणी काळभोर या मार्गाला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी जाणार आहे। त्यामुळे हे दोन्ही दृश्य अतिशय नयनरम्य असतात, बघण्यासारखे असतात आणि खास करून दिवे घाटाच्या या चढाईसाठी खूप पुणेकर असतात, ते या चढाईमध्ये सहभागी होतात। कारण जरी पूर्ण वारी त्यांना करता आली नाही तरी सुद्धा कमीत कमी दिवे घाटापर्यंत तरी माऊलींना आपण सोबत करावी असा एक उद्देश त्याच्या मागे असतो आणि त्यामुळेच आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांसोबत जे इथले स्थानिक लोक आहेत, पुणेकर आहेत, ग्रामीण भागातले लोक आहेत, ते सगळेच दिवे घाटापर्यंत माऊलींची सोबत करतात।
आणि काही अनेक जण जे तुकोबांच्या पालखीमध्ये लोणी काळभोरपर्यंत माऊलींची सोबत करण्यासाठी येतात, त्यानंतर मात्र ते आपल्या परतीच्या प्रवासाला लागतात आणि पुन्हा आपल्या पुण्यामध्ये येतात. पण आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळतेय आणि अनेक असे तरुणी सुद्धा आहेत ज्यांना पूर्ण वेळ वारी करता आली नाही, तरी सुद्धा ते दिवे घाटापर्यंत चढाई करतात आणि दिवे घाटापर्यंत जाऊन या सोहळ्याचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे ही वारी प्रत्येक अंगाने खास आहे, प्रत्येक दृष्टीने खास आहे. कारण ज्याला पूर्ण वारी जरी करायला जमली नाही तरी हा स्वर्गीय नाही असा आनंद 2 दिवसामध्ये हे सगळे पुणेकर असतील किंवा इतरही जे नागरिक आहेत जे खास वारीसाठी पुण्याला येतात, 2 दिवस वारकऱ्यांचा पाहुणचार करतात, त्या सगळ्यांसाठी ही वारी अतिशय खास आहे. आता पुढची पालखीचा मार्ग सांगते. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आता पुण्याहून पुढच्या दिशेने मार्गस्थ झालेली आहे. दिवे घाटाची अवघड चढाई पार करत ती पालखी सासवडला मुक्कामी जाणार आहे. त्यामुळे अनेक जणांना दर्शनासाठी जे वाट बघतायत ती दिवे घाटातून ही पालखी जाणार आहे. तिथे माऊलींच्या पादुकांचं दर्शन आपल्या दर्शकांसाठी आपण देणार आहोत. त्यानंतर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी हडपसरच्या दिशेने लोणी काळभोरकडे मार्गस्थ होणार आहे आणि तिथे कदमबाग वस्ती या ठिकाणी आज पालखीचा विसावा आहे. त्यामुळे त्या वाटेवर सुद्धा अनेक नागरिक असतात जे दर्शनासाठी थांबलेले असतात, अनेक ठिकाणी वारकऱ्यांच्या सेवेसाठी थांबलेले असतात. ते सगळे दृश्य आपण न्यूज 18च्या दर्शकांसाठी खास दाखवणार आहोत. पण आता सध्या ही जी दृश्य आपण दाखवतोय ही वारकऱ्यांची दृश्य तर आहेच, पण वारकऱ्यांसोबत जी मोठ्या प्रमाणात स्थानिक लोक आहेत ती सुद्धा या वारीमध्ये सहभागी होतात. 2 दिवस का होईना वारीचा अनुभव घेतात. सुमित, नक्कीच. तर दिवेघाटाच्या या पवित्र कुशीत भक्तीचा महासागर आज उसळलेला आहे आणि हा सगळा अनुभव आपण आज दिवसभरात सातत्यानं घेणार आहोत. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.